श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 8. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 9वे वर्षी घेत आशीर्वाद समर्थांचा. रामकृष्ण परमहंस स्वामी दर्शन देती त्यास. ब्रह्मचारी लोकनाथास सिद्धपदी बैसविले. विष्णुबुवा ब्रह्मचारी वृत्ती ब्रह्मतदाकारी. श्री समर्थ लीलाधारी नाना लीला करीतिते. काळबुवा पुण्यात. साटम सावंतवाडी. रांगोळी महाराज वेंगुर्ल्यात. ऐसे शिष्य तयांचे हो. ताजुद्दीन बुवा नागपुरात. साईबाबा शिर्डीत. सीताराम बाबा खर्डीत. ऐसे शिष्य तयांचे हो. ऐसा स्वामी समर्थ सदैव राही लीला करीत. तयांचे चरित्र अद्भुत कोणी कैसे वर्णावे. गोविंदराव नामे भक्त असे व्याधीने पीडित. गाणगापुरी सेवा करीत होता पहा तेधवा. त्यासी दृष्टांत होत जावे अक्कलकोटात. स्वामी समर्थ श्री दत्त कलियुगी पहा अवतरले. ऐसा होई दृष्टांत मग येई अक्कलकोटात. कृपा स्वामींची होत व्याधी जाई निघूनिया. मल्हारराव गायकवाड बडोद्याचा राजा असत. श्री स्वामीसी विनवीत यावे बडोद्यासी म्हणून या. स्वामी काही न बोलत. राजा दानधर्म करीत. सुवर्ण रौप्य अर्पित प्रसन्न करण्या स्वामींसी. प्रयत्न करी बहुत परी स्वामी न जात. निराश होऊनी परतत बडोद्यासी माघारा. जाऊनी दरबार भरवीत विडा तेथे ठेवीत. म्हणे जो कोणी स्वामींसी आणीत त्यासी जहागीर देईन मी. एक विडा उचलीत. म्हणे मी स्वामींसी आणीत. ऐसे म्हणून येत अक्कलकोटा माझारी. येऊनी अक्कलकोटात स्वामींची धन अर्पित. सेवका अन्नदान करीत प्रसन्न करण्या स्वामींना. मग हळूच पुसत चला म्हणे बडोद्यात. स्वामी काही न बोलत उगेच राहती बसून या. 1 महिना राहत प्रयत्न करी बहुत. अंती निराश होत जाई परतोनी माघारा. ऐसे अनेक दरबारी करीती अक्कलकोटी बारी. बडोद्यास न्याव्यांतरी हेतू धरूनी येती ते. प्रतिवर्षी प्रयत्न करीत विडा उचलून येत. अंती निराश होत ऐसे पहा होतसे. राजा दरबार भरवीत आणि विडा ठेवीत. सर्व दरबाऱ्यांसी म्हणत श्रोते तुम्ही अवधारा. स्वामी समर्थ भगवान येथे आणावे म्हणून बहुत वर्षे प्रयत्न करून निराश आम्ही झालो. जो कोणी समर्थास घेऊन येईल बडोद्यास मोठी जहागिरी त्यास देऊ आम्ही निश्चय. ऐसे जाहीर करत तात्यासाहेब उठत मी आणतो समर्थास म्हणून विडा उचलला. राजासी आनंद होत द्रव्य देई बहुत. अक्कलकोटासी पाठवत लवाजम्यासहित हो. तात्यासाहेब अक्कलकोटासी येत. सेवकासी अन्न वस्त्र देत. चोळप्पासी द्रव्य देत. सुंदराबाईसी तैसेची. सेवका ऐसे वश करीत. सर्व सेवक स्वामींसी म्हणत तात्यासाहेब खरा भक्त. जाऊ आपण बडोद्याला. करावया स्वामींसी प्रसन्न. नित्य करी अन्नदान. गरिबांसी वस्त्रदान. स्वामी हस्ते करीत असे. 4 मास ऐसे चालत परी स्वामी न काही बोलत. म्हणून चोळाप्पासी म्हणत तात्यासाहेब अवधारा. स्वामींसी घेऊनी सांगात जर बडोद्यासी तुम्ही चलत जहागिरी देईन तुम्हा प्रत 10,000 रुपयांची. ऐकोनी ऐसी मात चोळप्पासी लोभ सुटत. येऊन या स्वामी प्रत हात जोडूनी विनवितो. स्वामी तुम्ही बडोदा चलत मज मोठी जहागिरी मिळत. ऐकोनी स्वामी म्हणत नाही भक्ती तेथवरी. भक्ती नसता भगवंत कैसा जाईल तेथ. ऐकोनी निराश होत तात्यासाहेब तेथवरी. तात्या आणि सर्व भक्त बैसोनी विचार करीत. श्री स्वामींसी बडोद्यास न्यावे कैसे उचलोनी. सर्व मिळवणी ठरवीत स्पेशल ट्रेन करावी म्हणत. स्वामींसी घालोनी मेन्यात ट्रेनमध्ये ठेवावे. ऐसे करिता अकस्मात स्वामी काही करू न शकत. ट्रेन सरळ थांबत बडोद्यासी जाऊन या. ऐसा विचार ठरवत भाड्याने रेल्वे ठरवत स्वामींनी बैसावे मेण्यात. म्हणून या प्रार्थिती स्वामींना. स्वामी चला राजवाड्यात. चला स्वामी खास बागेत. स्वामींनी बसावे मेन्यात. म्हणून पहाते विनविती.
परी स्वामी टाळत न बैसती पालखीत. ऐसे 4 दिवस जात काय करावे कळेना. एकदा बैसता पालखीत नेऊ रेल्वे स्टेशनात ऐसा विचार करीत सेवक तेथे बैसले. चोळाप्पा स्वामींसी विणवीत, बाळाप्पाही स्वामींसी म्हणत, सुंदराबाईही सांगत, बसा पालखीत म्हणून या. ऐसे गेले 4 दिवस. काय आले समर्थ मनास, जाऊन बैसले पालखीत. भक्त उचलती पालखी, पालखी उचलून त्वरित पळत रेल्वे स्टेशन गाठत. स्टेशन जवळ येत मेना हलका लागत असे. म्हणून भूमीवरी ठेवीत पडदा उघडून पाहत स्वामी अदृश्य होत. पाहुनी विस्मय सर्वांना. अदृश्य होऊन समर्थ कोठे गेले न कळत. म्हणून सर्व दुःख करीत काय करावे कळेना. एक पोस्टमन इतक्यात जेऊर गावाहून येत. तो सांगे सेवकाप्रत, स्वामी तिकडे आहे ती. येथून 2 मैलावर जेऊर गावच्या वाटेवर समर्थ एका शिळेवर बैसलेले पाहिले मी. ऐसे भक्ता सांगत भक्त जाती धावत. पाहुनी स्वामींसी तेथ क्षमा मागती सर्वही. बैसवोनिया पालखीत अक्कलकोटासी आणीत. तात्यासाहेब बडोद्यास निराश होऊन जात असे. अनेक ऐसे प्रयत्न करीत परी स्वामी बडोद्यास न जात. ऐसा स्वामी समर्थ राजासही मानिना. दरबारी यशवंतराव त्यासी पाठवी मल्हारराव. बडोद्यासी चलावे म्हणून प्रार्थी स्वामींना. त्यासी पाहता क्रोधित होती समर्थ अकस्मात. बेड्या ठोका म्हणत समर्थ तेव्हा जोराने. 3रे दिवशी हुकूम येत, जाई बडोद्यासी परत. बेड्या हाती पडत शिक्षा त्यासी होत असे. ऐसा स्वामी समर्थ सद्भक्ता हवे ते देत. मगरुरा दंड करीत. ऐसा महिमा तयाचा. वटवृक्ष नव्हे कल्पवृक्ष आजही तेथे साक्ष देत. परब्रह्म दत्त प्रत्यक्ष अक्कलकोटी राहिला. दत्तात्रेयाचे दर्शनार्थ एक साधू तप करीत. दत्त तयासी सांगत अक्कलकोटात आहे मी. ऐसा आदेश होता प्राप्त. साधू निघाला चालत. बहुत प्रवास करीत अक्कलकोटी पोचला. येता साधू दर्शनार्थ स्वामी उभे राहत. 3 शिरे 6 हात दर्शन देती तयाला. पूर्ण ब्रह्म दत्तात्रेय ऐसे स्वामींचे स्वरूप होय. साधू होई तन्मय पाहुनी लीला स्वामींची. जन्मांध सूरदास भक्त होता द्वारकेत राहत. श्री स्वामी समर्थ दर्शन देती तया लागे. तयासी दिव्य दृष्टी देत. मीच कृष्ण म्हणून सांगत. सदेहाने सांप्रत अक्कलकोटी आहे मी. भुऱ्या बुवा द्वारकेत दत्त दर्शनार्थ तप करीत. स्वामी समर्थ दर्शन देत एके दिनी तया लागे. मस्तकी वरदहस्त ठेवीत. बुवा होती समाधीस्थ. ऐसी लीला अद्भुत करीती समर्थ श्री स्वामी. भुऱ्या बुवा गुजरातीत समर्थांचा प्रचार करीत. लोक येती दर्शनार्थ दूरदुरोनी स्वामींच्या. ऐसा स्वामी समर्थ ज्या जे हवे ते देत. कल्पवृक्ष तेथे असत अक्कलकोटा माझारी. कुलकर्णी नामे दत्तभक्त उदळ व्यथेने असे पीडित. गाणगापुरी मास 7 सेवा करीत राहिला. त्यासी होई दृष्टांत. जरी परब्रह्म भेटत व्याधी जाईल निश्चित. परब्रह्माच्या दर्शनाने होऊनिया जागृत म्हणे परब्रह्म कोठे राहत. जे योग्यांसीही न भेटेत मजला कैसे भेटावे. पुन्हा दृष्टांत होत अक्कलकोटा जावे म्हणत. तेथे परब्रह्म साक्षात स्वामी रूपे राहत असे. अक्कलकोटा येई भक्त पाहे परब्रह्म साक्षात. तत्क्षणी होई व्याधीमुक्त. ऐसा महिमा स्वामींचा. त्यांच्या लीला अनंत. कथा त्यांच्या अनंत. महिमा त्यांचा अनंत. कोणी कैसा वर्णावा. अध्याय 8 ओवी संख्या 70. श्री स्वामी समर्थ चरणी समर्पित.